विलासजी, मला हेच विचारायचं आहे की तुम्ही सावळी आणि आगरगाव या गावचे उपसरपंच आहात. आतापर्यंतचा काय काय विकास इथे झालेला आहे, कोणत्या मुख्य समस्या होत्या ज्या इथे तुम्ही पूर्ण केल्या आहे आणि इन फ्युचरमध्ये काय प्लॅन राहणार आहे विकासाला घेऊन आता? जनरली आमच्या इथे मुख्य जी समस्या होती रस्त्याची होती. कारण कसं आहे, ग्रामीण भागामध्ये रस्त्याचा थोडा जास्तच प्रॉब्लेम होता. आमच्या या कालावधीमध्ये जनरली 3 वर्ष, या 3 वर्षाचा कालावधी आमचा झालेला आहे. यामध्ये आम्ही गावातील जे रस्ते असते जवळपास 7-8 रस्ते आम्ही सिमेंटकरण केले आहे. त्याचप्रमाणे काही एमआरजीएसमधून पांढर रस्त्याची पण कामे केलेली आहे आणि ग्रामपंचायत इमारत नवीन, त्याचप्रमाणे गावामध्ये पाणी पुरवठ्यासाठी नळ योजनेचे जे नळ वगैरे आम्ही लावलेले आहे. एकंदरीत आमच्या दृष्टिकोनातून रोडची जी समस्या होती त्या बाबतीत थोडा जास्त विकास झालेला आहे आणि थोडं पाण्याची टंचाई असल्यामुळे तर त्यावर थोडं अजून जोर देण्याची गरज आहे असं मला वाटतं. गावामध्ये इलेक्ट्रिसिटी आणि वैद्यकीय सेवा हाही एक मुख्य समस्या असतात, ह्या पूर्ण झाल्या का? इलेक्ट्रिसिटी तर जनरली राहते आणि आमच्या गावामध्ये प्राथमिक उपकेंद्र असल्यामुळे प्रायमरी लेवलवर ज्या औषधी किंवा उपचार असायला पाहिजे ती उपलब्ध आहे. जनरली तिथे एक NM वगैरे नर्स वगैरे राहते आणि गावामधील समजा जे छोट्या मोठ्या समजा बिमाऱ्या किंवा एकदम सडनली काही जर आपल्याला अचानक काही बिमारी उद्भवली तर त्यासाठी गावामध्ये सोय आहे. विलासजी, गावात आपण अजून एक बघितलंय की बेरोजगारी एक मुख्य समस्या असते, तर ग्रामपंचायती मार्फत बेरोजगारांना रोजगार देण्यामार्फत काही प्लॅन आहे का? मुख्य हा एक प्रश्न महत्त्वाचा आहे. कारण जनरली आता रोजगार हा सगळीकडेच एक खूप मोठा प्रश्न झालेला आहे बेरोजगारीचा. तर आपल्या गावामध्ये आपण एमआरजीएस जी योजना आहे शासनाची, केंद्र शासनाची, त्या अंतर्गत आपण काही पांधन रस्ते किंवा जे काही आपल्याला करता येते ते करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे आणि भरपूरशे असा त्या माध्यमातून आपण रोजगार दिलेला आहे. आणि एक मुख्य समस्या अशी आहे की आपण आमच्या इथे जनरली शेतकरी आहे आणि ग्रामीण भागामध्ये शेती आता ह्या काही दिवसापासून थोडं पाण्याची नैसर्गिक म्हणजे निसर्ग साथ देत नसल्यामुळे थोडी समस्या उद्भवत आहे. तर जनरली म्हणजे जे शेती करत होते ते सुद्धा आज एक बेरोजगार म्हणून आपण त्यांना म्हणू शकतो. कारण की शेतीचं उत्पन्न घटलेलं आहे मागील काही वर्षाच्या तुलनेमध्ये. तर आता शेतीचं उत्पन्न घटलेलं आहे. पण आमच्या ग्रामपंचायत मार्फत आम्ही प्रयत्न भरपूर सारे करत आहे. जसं एमआरजीचं तुम्हाला सांगितलंच आहे किंवा आम्ही शिबिर वगैरे राबवत आहे. रोजगार शिबिर वगैरे आम्ही बाहेरून वगैरे बोलवले आहे की जिथे समजा संधी राहतात रोजगाराच्या त्यांचे प्रशिक्षण वगैरे आम्ही घेतलेले आहे गावामध्ये. तर काही प्रमाणात त्याचं आता काही मुले बाहेर म्हणजे नोकरीसाठी गेलेले आहेत त्या माध्यमातून. गावामध्ये फॅक्टऱ्या न येण्यामागचं काय कारण वाटतं आणि तुम्हाला असं वाटतं की कुठेतरी शासनाचं दुर्लक्ष होत आहे? फॅक्टरी म्हणजे आमच्या एरियामध्ये जनरली आमचा जो भाग आहे त्याच्यामध्ये पाण्याची वगैरे समस्या थोडी आहे आणि या भागामध्ये कच्चा माल तर भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. जर शेतीचा जर एक हे केलं आपण तर कच्च्या मालाचा पुरवठा भरपूर आहे. पण या फॅक्टरीमध्ये आम्ही वरच्या लेवलचं जे आपण म्हणू शकतो की ज्यांनी समजा वरच्या लेवलचं जे राजकारण किंवा वरचे जे पदाधिकारी आहे यांनी या बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण जर फॅक्टरी वगैरे जर आल्या तर जसा तुम्ही मागाशी प्रश्न विचारला बेरोजगारीचा, तो एक प्रश्न जवळ जर समजा असं आता आजूबाजूला आमच्या इथून 25 किलोमीटर आजूबाजूला आहे, 25-40 किलोमीटर. तर आमच्या गावातले काही मुलं तिथे जातात त्या कंपनीमध्ये काम करायला. जवळ जर अजून जर आमच्या गावाच्या आजूबाजूला झालं तर अजून बेरोजगार कमी होईल थोडा. तर त्यासाठी जे वरचे लोक आहेत त्यांनी थोडं याकडे लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटते. विलासजी, खूप खूप धन्यवाद.